मित्रांनो, आपण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी उत्सुक आहात, ज्यांचा आदर्श आणि ज्यांची प्रेरणा आमच्यासारख्या शिक्षकांनाही आहे, असे आमचे अत्यंत परममित्र, असं मी म्हणतो ते थोडे मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण आम्ही खूप जवळचे मित्र आहोत, अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो, असे आमचे सुरेशजी ठाकूर साहेब, की त्यांची वेगळी ओळख नको की आपण त्यांना सगळेजण ओळखतो. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण तालुक्याचे अध्यक्ष, सानेगुरुजी कथामालेचे कार्यकर्ते, आचऱ्यामधली अशी एकही सांस्कृतिक चळवळ नसेल की जिथे ठाकूर साहेबांचं अस्तित्व नसेल. इतकंच नव्हे तर आचऱ्यात होणारा प्रत्येक कार्यक्रम जो फुलतो तो ठाकूर सरांच्या प्रेरणेमुळे, असं मी म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही. असे आमचे सुरेशजी ठाकूर, आमचे प्रमुख मार्गदर्शक, त्यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. मी व्यासपीठावरून अगोदर निघालो इतकी 15 सेकंद वाजतील. अध्यक्ष म्हणाले होते की 12:30 वाजता कार्यक्रम संपला पाहिजे असं सांगितलं होतं. तर माझ्या हातातच, म्हणजे माझ्या तोंडात हातात नाही, माईक 12:20 येतोय. माझ्याकडे 10 मिनिटं मंजूर आहे. पण मी आयुष्यात असा कार्यक्रम, म्हणजे मी समजलो 1:30 वाजता माईक माझ्या तोंडी येईल, परंतु 155 सत्कार करून अध्यक्षांच्या हातात माईक इतक्या लवकर येणार. मला ते म्हणाले तुम्ही 10 मिनिटं असेल तर आपण 5 मिनिटं घेतली हरकत नाही, कारण त्यांनी तो 1:30चा ॲडजस्ट केला आहे. तर ती तुमची मिनिटाला मी देव मानतो प्रथम. आणि म्हणूनच मी माझ्या भाषण सुरू करण्यापूर्वी सर असा कार्यक्रम, मी अनेक कार्यक्रम म्हणजे विश्व साहित्य संमेलनातून गेला आहे, परंतु सांगितलेला वेळ 155 जणांचा सत्कार करून अध्यक्षांच्या हातात माईक वेळेवर येणं हे महत्वाचं आहे. माझ्या भाषणाला तुम्ही टाळी वाजवा, अगर नको वाजवू, टाळी यांच्या मागे जे जे हात आहेत त्यांच्यासाठी अगोदर सर्वांनी टाळ्या वाजवा. माझ्या मनात जे भरभरून आलंय ते 13 ते 14 मिनिटात बोलण्याचा मी प्रयत्न करतोय, पण एखादं मिनिट वाढलं 12-22 झाले तर तुम्ही सिग्नल करायचे. कारण हे असा म्हणजे दसरा दिवाळी आमच्या आयुष्यात बघण्याची पाळी प्रथम तुम्ही सर्वांनी आणली. माझ्या गावचा श्री रामेश्वर, माझ्या गावचं असं म्हणत नाही, माझ्या गावात रामेश्वर आहे, त्रिंबक गावात नावात रामेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्याची काही आवश्यकता नाही. मला वाटलं होतं कधी कुंभमेळ्यात गेलं पाहिजे, म्हणजे असं म्हणजे पत्रिकेत होतं तर कुंभमेळ्यात जा. मी रामेश्वरात जे देव आणि माणसात देव मानणारा माणूस, मी कधी कुंभमेळ्यात गेलो नाही, पण माझी पत्रिका जे वडिलांनी तयार करून आणली ते समजलं. त्र्यंबकेश्वरचा हा महाकुंभमेळा, अमृत कुंभमेळा माझ्या आयुष्यात लाभला, म्हणून मला ज्याने निमंत्रित केलं त्यांचा मी ऋणी आहे. मित्र, आज तुम्ही सर्वांनी, मी असं म्हणतोय की जिच्या हाती पाळण्याची दोरी असं म्हणताय, पण जिच्या हाती आयुष्याची दोरी. आम्हाला तुम्हाला सुईणीने जन्माला घातलंय. शतदा प्रेम करावं म्हटलं, पहिलं मी सुईणीवरती दिलं आहे आम्हाला. त्यांनी ज्याने तुम्हाला सुचवलेलं सुईणीपासून डॉक्टरांचा सत्कार, वैद्यकीपासून, आज खऱ्या अर्थानं हे बघायला मिळत नाही ते तुम्ही. आणि इतक्या वेळात 155 जणांचा सत्कार. मला माहित नाही का बापर्डेकर नेमका वर्ल्ड रेकॉर्डला हे रेकॉर्ड जर पाठवलं असतं ना गावात, आणि 155 जणांचा सत्कार इतक्या लवकर होतो, तर हे नेमकाला पाठवा तुम्ही. हे खरोखरच आहे, म्हणून मी ह्या सर्वांना धन्यवाद देतो. जात्रा थोडी सुंगे फार असं म्हणतात, परंतु तुमचं जागृत नाव तुम्ही ठेवलं, ज्यांनी ठेवलं साखर करून त्याला सगळा हे काही वाजण्याने म्हणत नाही. गावाचं हरिपाठ झालं, माझ्या गावातला देव जागृत आहे, तुम्ही या. माझ्या गावातलं देवस्थान जागृत आहे. पण देव कधी झोपलेला नसतो. तुमच्या गावातला देव झोपलेला आहे का? देव जागृतच असतो. झोपलेला असतो तो माणूस, झोपलेलं असतं ते कुटुंब, झोपलेलं असतं ते गाव, आणि त्याला जागृत करण्याचं काम या मंडळानं केलं आहे. म्हणून ज्याने हे नाव ठेवलं त्याला मी प्रथम धन्यवाद देतो. अमृत महोत्सवी सन्मान, लक्षवेधी सन्मान आणि कृष्ण सन्मान मी काल यांना सांगितलं. ते म्हणाले सर्वांना असतील
भाग्यवान तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, मी म्हटलं यांना कधीच कोणी शाल घातली नसेल. आज तो सत्कार हा अत्यंत महत्वाचा आहे. ज्येष्ठांचा अमृतपूर्ण सत्कार. मित्र, मी मगाशी त्यांनी घटना मी मागून घेतली आणि मी घटना ती वाचली. अशी घटना गावातल्या जागृत मंडळाची घटना यापूर्वी मी बघितलेली नाही. मी नागपूर सेवानंद मालवणकरच्या संस्थेचा सुद्धा कार्याध्यक्ष होतो, परंतु गावाचा विकास करण्यासाठी ही अशा तऱ्हेची जी घटना, तुम्ही ती घटना वाचा प्रत्येकाने, ती माझ्याकडे ठेवून दिली आहे. ती अप्रतिम घटना. त्याच्यात 27 उद्देश आहेत त्या घटनेमध्ये. ते उद्देश नाही, ती 27 नक्षत्र आहे, जी नक्षत्र ज्या गावाला उन्नत करतील. मित्र, हे संकल्प चित्र जागृत मंडळाने उभं केलं आहे. असं 40 वर्षापूर्वी मी तुम्हाला गावकऱ्यांना सांगू शकतो, कारण हे शेवटी कोकणातलं गाव आहे. पु ल देशपांडे म्हणाले होते, समाईत एका शेकल्यासाठी हायकोर्टापर्यंत केस लढवणारे ही कोकणातली माणसं असतात. याच्यात शंका कुशंका काढतील, परंतु गावाचा विकास कोणता आमदार, खासदार, पंचायत समिती करणार नाही. ती तुम्हाला निधी देतील, पण गावचा विकास गावचाच मंडळ करतो आणि तो कसा करावा याचं एक संकल्प चित्र तुमच्या समोर उभं आहे. 40 वर्षापूर्वी असं एक संकल्प चित्र. आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर ठेवलं होतं. तिथं हिवरे बाजार आहे. पोपटराव पवार तिचं नाव दत्ता पवार सांगणे असेल, तर त्यांनी एक संकल्प चित्र ठेवलं होतं. तो गाव पाण्यापासून वंचित होता, तो गाव शिक्षणापासून वंचित होता, सहकारापासून वंचित होता. आणि त्या संकल्प चित्राला हिवरे बाजारची सगळी माणसाने आपापला बोट लावलं. तो गोवर्धन पर्वत उचलला आणि आशिया खंडातलं सर्वात उत्पन्न मोठं देणारं समृद्ध गाव म्हणून सर्वांच्या सहजी आज हिवरे बाजारला जातात. आज जागृत मंडळानं हे संकल्प चित्र आपल्यासमोर उभं केलंय. मी प्रधान मंडळाने अध्यक्ष या पदाची नावं घेतली नाही, कारण मला पण तुम्हाला सुद्धा सलाम करावा लागतो. तुमचं अष्टप्रधान मंडळ मित्र दत्ता पवार एक रंगकर्मी आहे. मी आजच्या त्यांची वाहतोही दुर्वांची जोडी सूर्यराव ही नाटकं बघितली होती. पण दत्ता पवार, तुम्ही हे 3000, 4000, 5000 कलाकारांचं महानाट्य हे फसवलं आहे. दत्ता पवार एक कठीण आहे, ते तुमच्या हातात दिग्दर्शक ते करू शकतो. 5000 लोक घेऊन नाटक बसवलं. मी जास्तीत जास्त मोठं नाटक कोणाचं बघितलं तर बाबासाहेब पुरंदर यांचं जाणता राजा 350 होते. पण दत्ता पवार आणि त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे आणि तुम्ही आहात, गावातली 1,500 वस्ती असेल, मुंबईची माणसं असतील, या सर्वांना त्यांनी काम दिलेलं आहे. हे महानाट्य तुम्ही केलेलं आहे आणि एकच काम दिलेलं आहे की पडद्याची दोरी ओढणं. मित्र, नाटक ज्याला काही जमत नाही त्याला पडद्याची दोरी ओढायला सांगतात. परंतु इथं पडद्याची दोरी हे त्र्यंबकाच्या विकासाच्या पडद्याची दोरी एकट्या तुमच्या हातात नाही, एकट्या तुमच्या कोषाध्यक्षांच्या हातात नाही. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य पत्रकार नक्कीच याचा हे घेतीलच. परंतु मला जे भावलं, दुसरं भावलं की तुमचा कोषाध्यक्ष या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट आहे. किती भाग्याची गोष्ट आहे. त्र्यंबक गावच्या एका जागृतला सतत जागृत ठेवून हिशोबाचा का महत्वाचा असतो. हिशोब महत्वाचा की संस्था महत्वाची. एकच तुमचं उदाहरण सांगतो. अलीकडे एक पुस्तक वाटतं, युएन सिंग हा चीनी प्रवासी आला होता आणि चंद्रगुप्ताच्या काळात त्याची मुलाखत घेण्याकरता आला होता आर्य चाणक्यांची. आणि आर्य चाणक्यांनी त्यांना सांगितलं, माझी मुलाखत घ्यायची असेल तर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर घ्या. हा संध्याकाळी 7 नंतर गेला. आर्य चाणक्यांनी समोरचा समय विझवून टाकली. बरोबर येते का आवाज? काय प्रॉब्लेम येतो का? आवाज येतो प्रॉब्लेम? हे काय म्हणतो, काय प्रॉब्लेम येतो का आवाज? आर्य चाणक्यांनी आपली समय विझवली आणि सांगितलं, हे जे तेल आहे ते शासकीय आहे,
राज्याचं आहे आणि माझी खाजगी मुलाखत घ्यायला आला तर मी दुसरी समय पेटवतो पण त्याच्यातलं तेल आहे ते माझं आहे. त्यानंतर ते लिहिलं. आज कोषाध्यक्षांनी तुम्हाला सांगितलं की आज काय घडलं त्याचा हिशोब मी तुम्हाला पै देईन. मित्र, याला म्हणतात जागृत क्रीडा मंडळ. आणि त्यांनी ते करून दाखवलं. अगोदर काम केलं आणि नंतर मंडळ स्थापन केलं. तुमची जी 2-3 गोष्टी मी वाचल्या म्हणून ते मला भावल्या त्या सांगतो आहे. पहिलंच आहे समता स्वातंत्र्य बंधुता जी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि एक सांगतो ज्या संस्थेची ज्या देशाची घटना बांधली असते त्या देशाला हात कोणी लावू शकत नाही. भारताचं तेच झालंय. म्हणून तुमची एवढी बांधीव घटना आहे. कार्यकर्ते बदलतील, नवीन येतील, कोणी जाईल, परंतु ही जी घटनेचं आहे ती घटना आणि पिंपळगावचा विकास हे एक तुमच्याकडे रत्न आहे. मला वाटतं प्रत्येकानं पिंपळगावच्या ती घटना वाचली पाहिजे. मुलांबाबत सर्व तुम्ही केलेलं आहे, परंतु आज एका गावात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल विचार तुम्ही केला आहे. तुमच्या गावात नाही पिंपळगावात कृत्रिम बुद्धिमत्ता आता येत आहे. तुम्ही त्याची शिबिर घेण्याचं काम केलं. मला फार आनंद झाला. दुसरं, महाराष्ट्राला ज्या भेडसावत आहेत पर्यावरण संतुलन, रोपवाटिका, वृक्षारोपण, वनीकरण, पाणी अथवा पाणी देणे हे तुम्ही प्रथम केलं आणि मग सांगितलं. हा सुद्धा एक शासनाचा तुमच्याकडे शासनच येईल गाव तुमचं अशा तऱ्हेने पुढे गेलं. परंतु तुम्हाला मी सांगतो काही जण म्हणतील काय का ह्याच्यात काय असा त्याच्यात काय असा. आणि हे आपल्याला स्वीकारायचं, त्यांच्या बरोबर जायचं. त्या माणसाने सांगितले की आम्हाला तुमच्याकडं काही नको, जे जे आम्ही केले ते स्वीकारा. सामूहिक शेतीचा भाग तुम्ही या ठिकाणी कोकणात सामूहिक शेती होणं म्हणजे स्वप्न आहे. म्हणजे दंड्यावरच्या लोक सांगायचे कोकणात रेल्वे येणं हे स्वप्न होतं, येईल असं वाटलं नव्हतं. परंतु न भूतो असं म्हणाले, न भूतो न भविष्य म्हणतात. परंतु जर त्रिंबकला सामूहिक शेती झाली, हा प्रयोग यशस्वी झाला, तर तो एक महाराष्ट्र राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल असं मला वाटतंय. गावातील जलस्रोताचे पुनरुज्जीवन, व्यसनमुक्तीसाठी उद्देश आणि महत्वाचं तुमचं मला भावलं. आज अवयवदान आणि मरणोत्तर देहदान ह्याची जागृती करणं सर्वाबाबत मी बोलत नाहीये. मलाही वेळेचं भान आहे मित्र. परंतु एखाद्या गावचा विकासाचं स्वप्न कसं असावं हे स्वप्न नव्हे, हे सत्य असे 40 वर्षांनी तुम्ही म्हणा. याच्यातली निम्मे माणसं गेलेली असतील, निम्मीकडं आयुष्य आहे. परंतु त्रिंबक गावचं रूप पालटण्याचं काम ह्या महानाट्यानं केलंय अशी पुढची पिढी म्हणू शकेल. की पोपटराव पवारांचा तुम्हाला उदाहरण याच्यासाठी दिलंय की त्या गावात मी गेलेलो आहे. तो सरपंच 40 वर्ष एकच सरपंच आहे. सरपंच झाल्यापासून पोपटराव आपल्या घरात कधीच झोपले नाही. घरातला बिडसारा उतरला आणि ग्रामपंचायतीत टाकला. 24 तास पोपटराव पवार आपल्या ग्रामपंचायतीत असतात. आणि भारताच्या पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापासून विविध देशाचे जी शिष्टमंडळ आहेत त्यांना भेटायला येतात. का? त्यांनी गावचा विकास केला. श्रीदेव रामेश्वराला अशी प्रार्थना करतो. जागृत मंडळाच्या डोक्यात जे संकल्पचित्र आहे ते हे नमन नटवारा, कारण शंकर हे सगळं घडवत असतो, महानाट्य घडवत असतो, ते तू पूर्ण कर. आणि एक आदर्श गाव अशा तऱ्हेने कर. किंवा बोरकरांनी म्हटलंय गोव्यातला असा माझं गाव, माझ्या ओव्यातच गाव. त्रिंबक गाव प्रत्येक महाराष्ट्रात ओव्यात गायला जाईल. आणि ओव्याची बकळीची फुलं ही आहेत, समोर बसलेली आहेत, त्यांना ती संधी मिळू नये आणि वास घेण्याचं श्रेय माझ्यासारख्या पामराला मिळू दे. या कुंभमेळ्यात स्नान करण्याचं भाग्य पवारजी तुम्ही मला दिलं, तुमचा शतशः आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय त्रिंबक. एकच बाग खटकली
तुम्ही सगळ्यांना लावलं, आम्ही सुद्धा त्र्यंबककर. आम्हाला तुम्ही ते लावलं पाहिजे होतं. ठीक आहे, परेश काय, दादा काय, सगळे हातळेकर हे त्र्यंबकरच आहेत आणि त्र्यंबकरच आहेत असं लावून मी माझं भाषण संपवतो. मित्र, दिलेल्या वेळातच मी माझं भाषण संपवलेलं आहे. धन्यवाद.